श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आज आपण काही वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत. हा विषय खूप महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या मुलांसाठी. आपल्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यासाठी काय करायला हवं यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. जर तुमच्या मुलामध्येही ह्या खुणा दिसत असतील तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो का? अभ्यास करतात परंतु त्यांचे त्याच्यामध्ये मन लागत नाही का? त्यांच्या लक्षात येत नाही का? तर आपण याच विषयावर आज काही टिप्स घेऊन आलो आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तसेच कमेंट मध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं एक उत्तर तरी नक्कीच द्या. नंबर 1, अभ्यास सुरू करण्याचा सोपा नियम. मुलांनो, लक्ष लागत नाही म्हणून अभ्यास टाळणे योग्य नाही. फक्त 10 मिनिटाचा टायमर लावा आणि तुमचे पुस्तक उघडा. बहुतेक वेळा सुरू केल्यावर लक्ष आपोआप लागतं. स्वतःशी सकारात्मक बोला. मुलांनो, मला हे जमणार नाही, मी हे करू शकत नाही असे म्हणण्याऐवजी मी प्रयत्न करतोय, मला हे नक्कीच जमेल असं स्वतःला बोला. फोन पासून अंतर ठेवा. अभ्यास करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवा किंवा सायलेंट करून उलटा ठेवा, कारण एक नोटिफिकेशन आपलं लक्ष पूर्णपणे तोडतं. हे आई वडिलांसाठीही आहे आणि मुलांसाठीही आहे. जेव्हा आपली मुलं अभ्यास करतात तेव्हा त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून जाऊ नये, आपल्या मोबाईलच्या आवाजाकडे वेधून जाऊ नये, म्हणून आपला मुलं अभ्यास करत असताना आई वडिलांनीही मोबाईल पाहणे टाळावे. तर हे योग्य वाटत असेल तर कमेंट मध्ये होय असे टाईप करा. तर मुलांनो, आता चौथा नियम, तो खास आहे. आपण नेहमी पाठांतर जास्त करतो, तर वाचण्याऐवजी लिहून अभ्यास करणे अत्यंत लाभदायी आहे. फक्त वाचण्यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या शब्दात लिहा. असे केल्यामुळे लक्ष आणि आठवण दोन्ही वाढतात. नंबर 5, अभ्यासाचे छोटे भाग करा. एकदम मोठा अभ्यास डोक्यावर घेऊ नका. निदान 25-30 मिनिटांचे सत्र तयार करा आणि मध्येच 5 मिनिटांचा ब्रेक ठेवा. नंबर 6, अभ्यासाचा ठराविक वेळ नक्कीच निश्चित करा. मुलांनो, दररोज एकाच वेळी अभ्यास करण्याची सवय लावा. त्यामुळे मेंदू त्या वेळेला आपोआप अभ्यासाकडे वळेल आणि त्यालाही अभ्यासाची आवड निर्माण होईल. नंबर 7, झोप आणि पाणी महत्त्वाचंच आहे. मुलांनो, पुरेशी झोप आणि वेळेवर पाणी प्यायल्यास मेंदू ताजातवाना राहतो आणि आपले लक्षही अभ्यासात लागते आणि जे आपण अभ्यास करू तो कायमचा लक्षात राहतो. नंबर 8, समजत नसेल तर प्रश्न विचारा. कळत नाही म्हणून गप्प बसू नका किंवा त्या विषयाकडे लक्ष देणे सोडू नका. मुलांनो, शिक्षक, मित्र किंवा वहीत प्रश्न लिहून ठेवा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांना विचारून त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मिळवू शकता. नंबर 9, स्वतःची तुलना दुसऱ्याशी कधीच करू नका. दुसऱ्याचे गुण पाहून अभ्यास होत नाही. आपली प्रगती आपल्यासाठीच महत्त्वाची आहे हे मनाला सांगा. नंबर 10, रोज स्वतःला एका छोट्या वाक्यात बोला. अभ्यास सुरू करण्याआधी स्वतःला म्हणा, मी आज थोडा तरी अभ्यास करणार आहे. नंबर 11, अभ्यास सुरू करण्यापूर्वी जागा ठरवा.
रोज एकाच जागी अभ्यास केल्याने मेंदूला सवय लागते आणि त्या जागेत बसताच लक्ष केंद्रित होतं की आपण आता अभ्यास सुरू करावा. नंबर 12, अभ्यासाच्या आधी मन रिकामं करा. मुलांनो, अभ्यास सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे बंद करून खोल श्वास घ्या. त्यामुळे अस्वस्थ विचार कमी होतात. नंबर 13, अवघड विषय आधी करा. मेंदू ताजा असताना कठीण विषय अभ्यासाला लक्ष जास्त वेळ लागतो. म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे आणि त्यातच तुम्ही अभ्यास करा. नंबर 14, टायमर वापरा. 25-30 मिनिटांचा टायमर लावा. वेळ संपेपर्यंत उठायचं नाही असं ठरवायचंच. नंबर 15, अभ्यासाचा उद्देश लिहा. आज काय शिकायचं आहे ते वहीत लिहिल्यास अभ्यासाला दिशा मिळते. नंबर 16, अभ्यासाची जागा स्वच्छ ठेवा. टेबलावर फक्त पुस्तक, वही आणि पेन ठेवा. अस्वच्छ जागा मन अस्वस्थ करते. नंबर 17, मोठा अभ्यास छोटा भाग करा. एकदम सगळं न करता अभ्यासाचे छोटे छोटे टप्पे करा. त्यामुळे भीती कमी होते. ब्रेक मध्ये फोन टाळा. मुलांनो, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तेव्हा ब्रेक घ्या असं मी सांगितलं. त्या ब्रेक मध्ये फोन पाहिल्यास पुन्हा अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे ब्रेक मध्ये तुम्ही पाणी पिया किंवा चालून या, कुणाला तरी 2 शब्द बोला. असे केल्याने तुमचं मन हलकं होईल. 19, मोठ्याने वाचून पहा. काही वेळा मोठ्याने वाचल्याने डोळे, कान आणि मेंदू एकत्र काम करतात. नंबर 20, प्रश्न स्वतःला विचारा. हे का? हे कसं? असे प्रश्न विचारल्याने लक्ष तुटत नाही. नंबर 21, पाणी जवळ ठेवा. मुलांनो, पाणी कमी झालं की मेंदू थकतो. त्यामुळे लक्ष लागत नाही. तेव्हा अभ्यासाला बसण्या अगोदर पाण्याची 1 बॉटल आपल्या जवळ ठेवावी. अभ्यासाची वेळ लिहा. किती वेळा अभ्यास केला ते वहीत लिहा. यामुळे नियमात पण वाढते. अभ्यासानंतर स्वतःला बक्षीस द्या. मुलांनो, आपल्याला कुणी शाबासकी देवो अथवा न देवो, अभ्यास पूर्ण केल्यावर छोटं बक्षीस ठेवा. जसं आवडतं गाणं. बसण्याची पोश्चर सुधारा. वाकून बसू नका. सरळ बसल्याने थकवा कमी होतो. शक्यतो सकाळी अभ्यास करा. मुलांनो, सर्व पिढ्यानपिढ्या सांगत आले आहेत की सकाळी मेंदू शांत असतो, वातावरणही शांत असतं. त्यामुळे लक्षात पटकन लागतं आणि आपण वाचलेला केलेला अभ्यास हा कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतो. नोट रंगीत करा. महत्त्वाचे मुद्दे वेगवेगळ्या रंगात लिहिल्याने लक्ष टिकतं. यादी करून टिक मार्क लावा. पूर्ण झालेल्या अभ्यासावर अशी टिक मार्क करा. याने आपण केलेल्या अभ्यासाची प्रेरणा वाढते. मन भरकटतं तर लिहा. भरकटणारे विचार एका कागदावर लिहून बाजूला ठेवा. रोजचा अभ्यास जास्त न ठेवता थोडा ठेवा. खूप जास्त अभ्यास ताक नको. नियमित थोडा अभ्यास जास्त परिणाम देतो. जास्त अभ्यास केल्याने ताण येतो आणि लक्षात काहीच राहत नाही. शिकवून पहा. कोणाला तरी समजावून सांगितल्यास लक्ष आणि आठवण दोन्ही वाढतात. हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आपण झोपेची वेळ ठरवावी. रात्री उशिरापर्यंत जागणं हे लक्षण ठीक नाही. अवघड शब्द स्वतःच्या भाषेत लिहा. भाषेत किंवा स्वतःच्या शब्दात लिहिलं की समज पक्की होते. नंबर 33, अभ्यासाला शिक्षा समजू नका. अभ्यास म्हणजे स्वतःसाठी केलेली तयारी आहे असं मनात ठेवा. योग्य प्रकाश वापरा. मुलांनो, आपण लख्ख उजेडात अभ्यास करू नका. डोळ्यावर ताण येणार नाही असा उजेड ठेवा. रोजचा शेवटचा विचार ठरवा.
झोपण्याआधी आज मी काय शिकलो याचा विचार नक्की करा. तर कशा वाटल्या आजच्या टिप्स नक्की कमेंट मध्ये सांगा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर एक लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी व आपल्या आध्यात्मिक माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच घंटीला ऑल करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.